कामिका एकादशीची व्रतकथा वाचल्याने आणि ऐकल्याने माणसाला स्वर्गलोकाची प्राप्ती होते. कामिका एकादशीची पूजा कशी करावी? धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शंख, चक्र, गदा धारण केलेल्या भगवान विष्णूची पूजा करावी. पुराणामध्ये सांगितले आहे की कामिका एकादशीच्या दिवशी जो माणूस देवापुढे तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावतो त्याचे पितर स्वर्गलोकात अमृताचे सेवन करतात. तसेच या दिवशी जो माणूस मंदिर, तुळशी वृंदावन, केळीचे झाड किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो त्याला अक्षय पुण्य मिळते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या कमला एकादशीला उपवास केल्याने आणि विधिवत पूजा केल्याने भाविकाला अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञाच्या समान पुण्य लाभतं. यावर्षी कामिका एकादशीला दुर्मिळ असा द्विपुष्कर योग जुळून येत आहे. हा योग पूजा आणि आध्यात्मिक साधना करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते असे मानले जाते. कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या गदा धारण केलेल्या रूपाची पूजा केली जाते. कामिका एकादशीचे महत्त्व. गंगा, काशी, नैमिषारण्य आणि पुष्करमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूची पूजा केल्याने प्राप्त होते. कुरुक्षेत्र आणि काशीमध्ये सूर्य आणि चंद्रग्रहणावर स्नान करून सागर जंगलासह पृथ्वी दान करून जे फळ प्राप्त होत नाही ते भगवान विष्णूची पूजा करून प्राप्त होते. जे श्रावणात देवाची पूजा करतात, सर्व देवता, गंधर्व आणि सूर्य इत्यादी त्यांची पूजा करतात. अर्थात ज्या लोकांना पापांची भीती वाटते त्यांनी कामिका एकादशीचे व्रत करावे आणि भगवान विष्णूची पूजा करावी. या एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूची उपासना पापाच्या चिखलात अडकलेल्या आणि जगाच्या महासागरात विसर्जित झालेल्या मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पापापासून मुक्त होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही. जे लोक या एकादशीला भक्तिभावाने भगवान विष्णूला तुळशी दळ अर्पण करतात ते या जगातील सर्व पापापासून दूर राहतात. भगवान विष्णूला तुळशी दळ अत्यंत प्रिय आहे. रत्ने, मोती आणि दागिने इत्यादीने भगवान विष्णू प्रसन्न होत नाहीत. तुळशीच्या पूजेचे फळ 4 तोळे चांदी आणि 1 वजन सोन्याचे दान करण्याइतके आहे. तुळशीच्या रोपाचे सिंचन सर्व मानवी दुःख नष्ट करते. सर्व पापे केवळ दृष्टीने नष्ट होतात आणि व्यक्ती स्पर्शाने शुद्ध होतो. चित्रगुप्त सुद्धा दीपदानाचे महत्त्व आणि कामिका एकादशीच्या रात्री जागरणाचे फळ सांगू शकत नाही. जे या एकादशीच्या रात्री देवाच्या मंदिरात दिवा लावतात त्यांचे पूर्वज स्वर्गात अमृत पितात आणि जे तूप किंवा तेलाचा दिवा लावतात ते 100 कोटी दिव्यांनी प्रकाशित झाल्यानंतर सूर्य जगात जातात. ब्रह्माजी म्हणतात की हे नारद, ब्रह्महत्या आणि भ्रूणहत्या इत्यादी पापांचा नाश करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत करावे. जो माणूस श्रवणाने कामिका एकादशीचे व्रत ऐकतो आणि वाचतो तो सर्व पापापासून मुक्त विष्णू लोकात जातो. कामिका एकादशीची व्रतकथा. एका गावामध्ये एक वीर क्षत्रिय राहत होता. एका देवाशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली, परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही. ब्राह्मणाने त्याला तू ब्रह्महत्येचा दोषी आहेस असे सांगितले. पहिले तू या पापाचे प्रायश्चित घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू. यावर त्या क्षत्रियाने या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ब्राह्मणाने सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले. त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन तुला ब्रह्महत्येमधून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले. अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली. कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या चरणी श्रद्धा ठेवून केलेली प्रार्थना आणि सात्विक आचरण यामुळे मनाला शांती आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. या एकादशीची कथा काय आहे आणि व्रत कसे करावे ते जाणून घ्या.
आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हटले जाते. हिंदू धर्मात एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित मानले जाते. वर्षभरातील सर्व एकादशींना विशेष धार्मिक महत्त्व असले तरी कामिका एकादशीला पापक्षालन, आत्मशुद्धी आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त करून देणारी एकादशी म्हणून विशेष स्थान आहे. या दिवशी श्रद्धेने उपवास, विष्णूपूजन, तुळशीपत्र अर्पण, नामस्मरण आणि जागरण करण्याची परंपरा आहे. कामिका एकादशीचे महात्म्य. भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितल्याचा उल्लेख विष्णू धर्मोत्तर आणि पद्मपुराणातील परंपरांमध्ये आढळतो. तसेच या व्रताचे महत्त्व ब्रह्मदेवाने नारदांना सांगितल्याची कथाही प्रचलित आहे. या व्रतामागील मुख्य संदेश म्हणजे मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धी करून ईश्वराच्या चरणी शरण जाणे. कामिका एकादशीचे धार्मिक महत्त्व. कामिका म्हणजे इच्छा पूर्ण करणारी अशी या एकादशीची धार्मिक व्याख्या केली जाते. मात्र या व्रताचा अर्थ केवळ सांसारिक इच्छा पूर्ण होणे एवढाच मर्यादित नाही. भक्ताने आपल्या चुकीच्या कर्माबद्दल पश्चाताप करून सदाचरणाचा मार्ग स्वीकारणे, मनातील नकारात्मकता दूर करणे आणि भगवान विष्णूच्या भक्तीत मन रमवणे हा या व्रताचा आध्यात्मिक अर्थ आहे. धर्मशास्त्रानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने जाणून अजाणतेपणी झालेल्या पापाचे क्षालन होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून तुळशीची पाने अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. विष्णू आणि तुळस यांचे नाते हिंदू धार्मिक परंपरेत अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशी पत्राचे विशेष महत्त्व. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष स्थान आहे. कामिका एकादशीच्या दिवशी विष्णूला तुळशीपत्र अर्पण केल्यास विशेष पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. तुळस ही पवित्रता, सात्विकता आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर दीप प्रज्वलित करून तिची पूजा करणे, विष्णूच्या नामाचा जप करणे आणि तुळशीपत्र भगवान विष्णूला अर्पण करणे अशी भक्तांची परंपरा आहे. या कृतीमागे केवळ धार्मिक विधी नसून निसर्ग आणि ईश्वर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावनाही दडलेली आहे. कामिका एकादशी व्रतकथा. कामिका एकादशीशी संबंधित एक प्रसिद्ध कथा एका पराक्रमी ठाकूराची आहे. एका गावात एक अत्यंत रागीट आणि लढाऊ स्वभावाचा ठाकूर राहत होता. एकदा त्याचा एका ब्राह्मणाशी वाद झाला. वादाचे रूपांतर संघर्षात झाले आणि रागाच्या भरात ठाकूराच्या हातून त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ठाकूराला आपल्या कृत्याची तीव्र जाणीव झाली. ब्राह्मणाच्या हत्येमुळे त्याच्यावर ब्रह्महत्येचे पाप लागल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. त्याने प्रायश्चित म्हणून मृत ब्राह्मणाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजाने त्याला बहिष्कृत केले. आपल्या हातून घडलेल्या पापामुळे तो अत्यंत दुःखी झाला. मनशांती हरपलेल्या ठाकूराने एका ऋषीची भेट घेतली आणि आपल्या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. ऋषीने त्याला कृष्ण पक्षातील कामिका एकादशीचे व्रत श्रद्धेने करण्याचा सल्ला दिला. ऋषीच्या सांगण्यानुसार ठाकूराने कामिका एकादशीचे व्रत केले. त्याने भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा केली, तुळशीपत्र अर्पण केले, दिवसभर उपवास केला आणि रात्री जागरण करून भगवान विष्णूचे नामस्मरण केले. आपल्या चुकीबद्दल त्याने मनापासून पश्चाताप केला आणि भगवान विष्णूकडे क्षमा याचना केली. कथेनुसार त्या रात्री भगवान विष्णू त्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्याला त्याच्या पापातून मुक्त केल्याचे सांगितले. सकाळी उठल्यानंतर ठाकूराच्या मनातील भीती आणि अस्वस्थता दूर झाली. कामिका एकादशीच्या व्रतामुळे त्याला आत्मशांती आणि नव्याने सदाचरण करण्याची प्रेरणा मिळाली. या कथेचा संदेश असा की चूक झाल्यानंतर केवळ पश्चाताप करून थांबणे पुरेसे नाही. आपल्या चुकीची जाणीव होऊन प्रायश्चित, आत्मशुद्धी आणि योग्य आचरणाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. कामिका एकादशीची पूजा कशी करावी? कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णूची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर भगवान विष्णूची षोडशोपचार किंवा आपल्या श्रद्धेनुसार साधी पूजा करावी. पूजेमध्ये पिवळी फुले, तुळशीपत्र, फळे आणि नैवेद्य अर्पण केला जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे,
विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे किंवा भगवंताचे नामस्मरण करणे शुभ मानले जाते. एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा. आरोग्य किंवा इतर कारणामुळे पूर्ण उपवास शक्य नसल्यास आपल्या क्षमतेनुसार फलाहार किंवा सात्विक आहार घेता येतो. धार्मिक व्रतामध्ये शरीराला त्रास देण्यापेक्षा श्रद्धा, संयम आणि सात्विकता यांना अधिक महत्त्व दिले जाते. जागरण आणि नामस्मरण. कामिका एकादशीच्या रात्री जागरण करण्याची ही परंपरा आहे. यावेळी भगवान विष्णूचे नामस्मरण, भजन, कीर्तन, विष्णू सहस्त्रनाम पठण किंवा धार्मिक ग्रंथाचे वाचन केले जाते. जागरणाचा उद्देश केवळ रात्रभर जागणे नसून मन ईश्वराच्या चिंतनात ठेवणे हा आहे. कामिका एकादशी ही भक्ती, आत्मशुद्धी आणि प्रायश्चित याचा सुंदर संगम मानली जाते. भगवान विष्णूची पूजा, तुळशी अर्पण, उपवास, नामस्मरण आणि जागरण या धार्मिक परंपरांमधून भक्त आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्याचा आणि सन्मार्गावर चालण्याचा संकल्प करतो. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली.